इंटरनेटवर सध्या एका 19 मिनिटांच्या कथित खाजगी व्हिडिओने खळबळ उडवून दिली असून या प्रकरणाने नेटकऱ्यांना दोन गटात विभागले आहे. एक गट जो याला निव्वळ मनोरंजनाचा विषय मानतोय, तर दुसरा गट जो यामागील भयानक सत्य आणि प्रायव्हसीच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे पश्चिम बंगालचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार सौफी केस्के, ज्याचे नाव या एमएमएस स्कॅन्डलशी जोडले गेल्याने त्याचे संपूर्ण करिअर सध्या पणाला लागले आहे. टेलिग्रामच्या काही ग्रुप्समधून लीक झालेला हा व्हिडिओ बघता बघता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आगीसारखा पसरला. पण इथेच खरी शंका उपस्थित होते की जो चेहरा आपण स्क्रीनवर पाहतोय तो खरोखर सौफिकचाच आहे की हे एआय आणि डीप फेक टेक्नॉलॉजीचे कारस्थान आहे. आजच्या काळात कोणाचीही प्रतिमा मलिन करण्यासाठी मॉर्फिंगचा वापर करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे सौफिकच्या चाहत्यांचा आणि समर्थकांचा असा दावा आहे की ही त्याच्या वाढत्या लोकप्रियतेला ब्रेक लावण्यासाठी रचलेली एक सुनियोजित चाल असू शकते. सध्या हे प्रकरण सायबर सेलच्या हातात असून व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे, ज्यातून हे स्पष्ट होईल की व्हिडिओ अस्सल आहे की एडिटेड. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावरील या व्हायरल कल्चरचा एक विद्रूप चेहरा आपल्यासमोर आला आहे, जिथे एका क्लिकसाठी एखाद्याच्या आयुष्याचा, सन्मानाचा आणि गोपनीयतेचा लिलाव मांडला जातो. जोपर्यंत अधिकृत तपास अहवाल येत नाही किंवा सौफिक स्वतः समोर येऊन आपली बाजू मांडत नाही, तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे घाईचे ठरेल. पण या निमित्ताने सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाला हे आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे की आपण माहितीच्या देवाणघेवाणीच्या नावाखाली कोणाच्या तरी खाजगी आयुष्याची राखरांगोळी तर करत नाही ना.